Thank you so much, Lalitji. Next up, we have a very exciting fireside chat. It's going to be about nuclear science, engineering. तुम्ही AI बद्दल बरंच ऐकलं असेल. We need a lot of energy for AI. A lot of that energy is going to come through nuclear and other ways. To join us in this fireside chat, may I request Dr. J.B. Joshi and Shri Ram Samnis to take the stage. In case you missed it yesterday, let me say a little bit about Dr. Joshi. Dr. Joshi is a distinguished chemical engineer and nuclear scientist, known for his innovative designs in nuclear reactors and multi-phase reactors. As Department of Atomic Energy Homi Bhabha Chair Professor, he has made significant contributions to the fields of chemical engineering and nuclear science, earning him the prestigious Padma Bhushan in 2014 with over 442 scientific papers and numerous awards. Please welcome Dr. Joshi. Joining him is Shri Ram Samnis. He's a PhD in dyes from ICT. He's got more than 34 years of industrial and patent law experience. He's got over 250 patents granted to his clients, over 400 publications and 3 books. He currently leads patent law department at Parkland, USA. Please welcome Dr. Joshi and Shri Ram Samnis. Thank you. गुड मॉर्निंग. हा फायरसाइड संवाद किंवा गप्पा मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये असतील. तर हे सुरू करण्याच्या आधी प्रोफेसर पद्मभूषण प्रोफेसर जोशी यांना वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात करू. हा संवाद घ्यायला मी खूपच लहान आहे आणि गेली 40 वर्ष मी प्रोफेसर जोशींच्या युनिव्हर्सिटी अलमनाय असल्यामुळे त्यांना ओळखतो. तेव्हा मला हे जे संधी मिळते हा संवाद करायची मी खूपच भाग्यवान आहे असं समजतो. आणि आय थँक गरजे मराठी, आनंदजी आणि एंटायर GMG कमिटी फॉर गिविंग अस दिस अपॉर्च्युनिटी टू डू फायरसाइड चॅट विथ पद्मभूषण प्रोफेसर जोशी. प्रोफेसर जोशींबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांचं बॅकग्राऊंड, त्यांच्या शाळेचं शिक्षण साताऱ्यातून पूर्ण झालं. त्याच्यानंतर ते युनिव्हर्सिटीमध्ये आले. युनिव्हर्सिटी इज अ शॉर्ट फॉर्म फॉर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. इट वॉज अ पार्ट ऑफ बॉम्बे युनिव्हर्सिटी ॲट दॅट टाइम. दॅट्स व्हाय इट्स कॉल्ड युनिव्हर्सिटी. द न्यू नेम इज कॉल्ड ICT इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. बोथ ऑफ देम आर सेम. तिथे आल्यानंतर मुंबईमध्ये त्यांनी BChem केलं, MChem केलं, PhD केलं प्रोफेसर MM शर्मा यांच्या गायडन्स खाली. आणि त्याच्यानंतर त्यांनी जी जर्नी ते युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केली ती 50 वर्ष चालली आणि अजूनही ती कंटिन्यू होते. सो ते ही वॉज अ लेक्चरर. फर्स्ट ऑफ ऑल ही वॉज अ स्टुडंट, त्याच्यानंतर लेक्चरर, हेड ऑफ द डिपार्टमेंट, डायरेक्टर. आणि त्यांच्याच गायडन्स खाली किंवा त्यांच्याच लिडरशिपमध्ये युनिव्हर्सिटी हॅज चेंज टू UICT, University of Institute of Chemical Technology, as a deemed university. आणि त्याच्यानंतर it was changed to ICT also under his leadership. It's called ICT or Institute of Chemical Technology. आणि आता ICT चे आणखी 2 कॅम्पस झालेले आहेत apart from Mumbai. One is Bhubaneswar and another is in Jalna. So this is the expansion of ICT. आणि I'm proud to say that he is a chancellor of Institute of Chemical Technology presently. त्यांच्या करिअरचे थोडेसे हायलाइट सांगतो. म्हणजे जर मी बोलायला गेलो तर अख्खा दिवस कमी आहे, पण आय विल समराइज फ्यू पॉइंट्स. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 135 PhD आणि PhD टेक स्टुडंट्स झाले. ज्यांनी PhD किंवा PhD टेक डिग्री त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मिळाली. आणि ते व्हेरियस वर्ल्ड वाईड प्रसिद्ध आहेत बऱ्याच ठिकाणी, एंटरप्रिन्युअर, अकॅडमिशियन, इंडस्ट्रियलिस्ट एक्सेट्रा. त्याच्यानंतर त्यांनी पब्लिश hundreds of papers, patents. He has written several books. He is consultant to many industries, chemical industries.
इंडस्ट्रीज. त्यांच्या अवॉर्डची लिस्ट जर वाचायला गेलं तर ती खूपच मोठी आहे, पण मी त्यांचे मेन अवॉर्ड साईड करू इच्छितो. ते म्हणजे शांती स्वरूप भटनागर अवॉर्ड, इन्सा अवॉर्ड, पद्मभूषण अवॉर्ड. त्याच्यानंतर इज अ फेलो ऑफ US NIC, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग. ही इज अ फेलो ऑफ ऑल नॅशनल अकॅडमीज इन इंडिया, आणि ही इज प्रेझेंटली चान्सलर आणि ऑफ ICT आणि ऑल्सो प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र विज्ञान परिषद. त्यांच्या टेक्नॉलॉजी मेन हायलाइट सांगायचे झाले तर he has developed and implemented innovative technologies which create a turnover of 40,000 crores per year. I will repeat the number, it's 40,000 crores per year. आणि मला त्यांना असं जाणून घ्यायची इच्छा आहे की हे जे एवढा मोठा नंबर आहे की विच इज लाईक ह्युमनली लुक्स लाईक एन इम्पॉसिबल थिंग, तर असं असताना याचा स्टार्टिंग पॉइंट कुठे तुमच्या चाइल्डहुड मध्ये होता, किंवा हाऊ डिड यू डेव्हलप दिस, वेदर इट ओरिजिनेटेड इन युअर चाइल्डहुड ऑर यू डेव्हलप इट लेटर ऑन? मी सातारा जिल्ह्यात मसूर एक खेडेगाव आहे, साधारण 500 ते 1000 लोक वस्ती असेल. तिथं सगळे सगळ्यांना ओळखायचे. अशा गावातून मी पुढे आलो. त्या गावात मला स्पष्ट दिसायच्या गोष्टी म्हणजे गरिबी आणि कष्ट. शेतकऱ्याच्या घरचे बायका मुलं स्वतः शेतकरी सगळे इतके कष्ट करायचे आणि शेवटी त्यांना काय हाती लागायचं की ज्याच्यातून त्यांची गरिबी तशीच राहायची. त्यावेळेला माझ्या मनाने असं घेतलं की काहीतरी करायला पाहिजे या गरिबीसाठी. या पातळीवरती, गरिबांच्या पातळीवरती काहीतरी वेल्थ जनरेशन मोठ्या प्रमाणावरती असं करायला पाहिजे. म्हणजे काय ते मला कळत नव्हतं. मी 15, 16, 17 वर्षाचा असेल. पण त्याच्याही आधी लहानपणी माझ्या वडिलांचा दुग्ध व्यवसाय होता आणि त्याशिवाय जर गुळाची गिरणी जर तुम्ही बघितली असेल, ऊसाचा रस काढतात आणि तो रस तापवून घट्ट करून तो जरा कमी तापमानाला आला की त्याचा गुळ तयार होतो. असे दोन्ही व्यवसाय होते. तर ते मला ते गुळाचा चरक आणि त्याच्यातली जी काही छोटीफार मशिनरी असेल ते त्याच्यातल्या अडचणी बाहेर काढायला पाठवायचे. दुधामध्ये सुद्धा एक सेंट्रिफ्यूज असायचा की ज्याच्यातून क्रीम आणि क्रीम नसलेलं दूध, कमी फॅटचं, 2-3 फॅटचं आणि नुसतं फॅट असं सेंट्रिफ्यूज असायचा. पण तो दरवेळेला बंद पडायचा, दर आठवड्याला. तर वडिलांनी सांगितलं की तू आता तूच दुरुस्त कर. दरवेळेला मला कराडला जाऊन दुरुस्त करायला खूप वेळ लागतो. मला परवानगी ही होती की मला पण कराडला गेलं तरी चालणार होतं. तर ते मी खोलला तो सेंट्रिफ्यूज, काय आहे ते बघितलं आणि त्याच्यातून जी काही दुरुस्ती झाली त्याच्यानंतर तो सेंट्रिफ्यूज कधी बंद नाही पडला. मला एवढंच सांगायचं आहे की गावाची गरिबी आणि गरिबीसाठी काहीतरी करावं, आणि ह्याच्यातून जर संपत्ती निर्मिती गावासाठी करायची असेल तर हे फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानानेच होईल. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जो सुरुवात गमभन आहे ते माझ्या वडिलांनीच शिकवलं. आणखीन वडिलांनी शिकवलं म्हणजे गावापासून एक छोटी नदी वाहते, तिथं मला आणि माझ्या वयाच्या आणखीन 30-40 मुलांना घेऊन ते आंघोळीला जात असत पहाटे 5 वाजता. आणि परत आल्यानंतर मनाचे श्लोक, गीता असं शिकवायचं आम्हाला. आणि माझी तर मनाचे श्लोक आणि गीता पूर्ण पाठ, 100% पाठ. गीता रहस्य म्हणजे आता जे काही रामने विचारलं त्याचे 3 भाग आहेत. खूप गरिबी, वडिलांचे संस्कार, 2 पद्धतीचे, एक यांत्रिक आणि एक फिलॉसॉफिकल. या सगळ्याचं मिश्रण म्हणून करून जे काही झालं ते नंतरचा जे.बी. जोशी. सर, तुम्ही इतकी
इनोव्हेशन्स केली, इतक्या टेक्नॉलॉजीज डेव्हलप केल्या. कॅन यू हायलाइट कपल ऑफ इनोव्हेशन्स की तुम्ही त्याच्याबद्दल आम्हाला सांगू शकाल की वी आर व्हेरी प्राऊड ऑफ ऑल युअर इनोव्हेशन्स, बट वी वुड लाईक टू नो ॲटलिस्ट कपल ऑफ. यस शुअर. मी एक केमिकल इंजिनियर आहे, त्यामुळे केमिकल इंडस्ट्रीशी खूप निगडीत आहे. आणि केमिकल इंडस्ट्री ही कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे. म्हणजे एखादा कारखाना घालायचा झाला तर खूप पैसे लागतात. म्हणजे ॲज अगेन्स्ट आय टीचं जर काही व्यवसाय करायचा झाला तर एवढे पैसे लागत नाही. तर इतके पैसे का लागतात? आणि तो कारखाना चालवायला पण खूप पैसे लागतात. माणसं लागतात, स्टीम लागते, व्हॅक्यूम लागते, चिलिंग प्लांट लागतो, वीज लागते. तर हे सगळं कॅपिटल कॉस्ट आणि ह्याच्यामुळं जागतिक पातळीवरती हा एक मोठा प्रश्न आहे की कॅपिटल कॉस्ट कमीत कमी 50% कमी करावं आणि कमीत कमी ऑपरेटिंग कॉस्ट मध्ये सुद्धा 50% कमी करावं असं जगभर. इथं युएसनी तर 700 मिलियन डॉलर्स एवढे विद्यापीठांना देऊ केले इथल्या विद्यापीठांना की तुम्ही हा प्रश्न कसा तरी सोडवा. मी अशा ह्या प्रश्नाशी निगडीत होतो. मी इथं बऱ्याच विद्यापीठांचा आहे प्रोफेसर, कसला तरी प्रोफेसर आहे. आणि त्याच्यामुळे मला सहभाग घेता आला आणि त्याच्यातून असं लक्षात आलं की जेवढं खोलवर विज्ञान आणि तंत्रज्ञान डिझाईनसाठी वापरायला पाहिजे तेवढं वापरलं जात नाही. असं आमचं सगळ्यांचंच कंक्लुजन, म्हणजे माझं एकट्याचं भारतातून नव्हे तर इथून सुद्धा तसंच होतं. तर आपण फ्लुइड मेकॅनिक्स, फ्लुइड फ्लो, हीट ट्रान्सफर, रिॲक्शन इंजिनिअरिंग, थर्मोडायनॅमिक्स असे विषय वेगवेगळे शिकतो. आणि त्याच्यातून जेवढं कळतं त्याच्यातून प्रयोगशाळेत काहीतरी प्रयोग करायचे, पायलट प्लांट करायचा, मोठा प्लांट करायचा, ह्याच्यामध्ये ज्ञान वापरलं जात नव्हतं. तर जितकं ज्ञान आपण वापरू, जितकं खोलवर ज्ञान वापरू आणि एकमेकाचे फ्लुइड फ्लो आणि हीट ट्रान्सफर संबंध काय आहे, मास ट्रान्सफर संबंध काय आहे, हे जर पक्क लक्षात आलं तर कमीत कमी खर्चामध्ये आपण रिॲक्टर बनवू शकतो आणि कमीत कमी खर्चामध्ये तो रिॲक्टर आपण ऑपरेट करू शकतो. हे मला वाटतं की सगळ्यात मोठं. मी काल सांगितलं, मला आठवड्यातला एक दिवस काम करून ते 4 ते 5 कोटी रुपये मिळतात. तर हे सगळं ह्या यशाच्या पाठीमागे दडलेलं आहे. मला कारखान्यात गेल्यावर असं डोळ्यांनी लगेच दिसतं की इथं पैसे वाचणार, इथे आपण काहीतरी दुरुस्ती करूया आणि काय दुरुस्ती करूया हे पण लक्षात येतं. तर मला वाटतं की हे महत्वाचं आणि आपल्याला देशाला पुढे नेण्यासाठी सुद्धा ह्या ज्ञानाचा नक्की उपयोग होणार. मी आता हेच ज्ञान माझ्या इन्स्टिट्यूट मधल्या इतर ज्युनियर प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना, काल मी सांगितलं की माझ्या आयुष्यातलं हे एकच आहे की नवीन पिढी तयार करायची. माझी पिढी, मी आता 75 वर्षाचा आहे, पण आता नवीन पिढी, आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो की नवीन मुलं मुली अतिशय सिन्सिअर आहेत, काम करणारे आहेत आणि ज्ञानी पण आहेत. तर त्यांना शिकवायला खूप मजा येते. तर पहिली गोष्ट म्हणजे कारखाने स्वस्त बनवणं, कमीत कमी खर्चात आपल्याला इतर देशांशी, मुख्य म्हणजे चीनशी कॉम्पिटिशन करायचे आहे. तर ह्या सगळ्या ज्ञानाचा उपयोग होतो आणि ते ज्ञान पुढे नेणं हेच माझं आता महत्वाचं काम राहणार आहे. मी आता खूपच छान सांगितलं इनोव्हेशन बद्दल आणि नवीन पिढी तयार करायची आहे याबद्दल. हो चालेल. थँक्यू.
आता सांगितलं की व्हेरियस इनोव्हेशन्स त्यांनी केली त्याबद्दल आणि त्यांना नवीन पिढी तयार करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल ही इज व्हेरी सक्सेसफुल टीचर, रिसर्चर, इनोव्हेटर, मेंटॉर. आणि आपल्या GMG मीटिंगसाठी बरेच स्टुडंट आलेले आहेत इंडियातून, US मधून. तर तुमचा स्टुडंट्स, तुमच्या हाताकडून हंड्रेड्स ऑफ थाउजंड्स ऑफ स्टुडंट्स हॅव पास थ्रू युअर गायडन्स अँड ॲडवाइस. तुमचा स्टुडंट्सना काय ॲडवाइस असेल किंवा नेक्स्ट जनरेशनला किंवा Gen Z व्हॉट वी कॉल, त्यांना तुमचा काय ॲडवाइस असेल सिन्स दे आर स्टार्टिंग देअर करिअर आणि त्यांच्या करिअर पाथमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी तुमचे 4 शब्द ऐकायची आम्हाला खूप इच्छा आहे. मोठं व्हायचं असेल, मोठं शास्त्रज्ञ व्हायचं असेल तर लोकांच्या कल्पना असतात की खूप पैसे पाहिजे, सोफिस्टिकेटेड इक्विपमेंट पाहिजे, अतिशय उच्च प्रतीची प्रयोगशाळा पाहिजे, लायब्ररी पाहिजे, 5G मोठे इंटरनेट पाहिजे. तर मला नक्की सांगायला आवडेल या कशाचीही गरज नसते चांगलं संशोधन करायला. खरी गरज असते की मन आपण एकाग्र करू शकतो का. जर मन एकाग्र करता येत नसेल तर याचा काहीही उपयोग नाही. पण जर मन एकाग्र करता आलं तर मात्र ह्या सगळ्यांचा थोडा थोडा उपयोग होतो आणि त्याच्यातून चांगलं संशोधन होतं. हा माझा पहिला संदेश राहील. दुसरा संदेश महत्वाचा म्हणजे की अडचणी ह्या आयुष्यामध्ये येत असतात. मग त्या अडचणी कोणामुळे आल्या तर तक्रारी करत राहतो माणूस, तो माणूस आजारी आहे आणि तो कधीच शास्त्रज्ञ होणार नाही असं माझं मत आहे. एकदम तक्रारी काढून टाकायच्या आणि हसतमुख राहायचं, असं झालं तरच तो शास्त्रज्ञ होईल. तिसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला खूप जणांनी मदत केलेली असते. आता मी पद्मभूषण आहे, शास्त्रज्ञ आहे, हे सगळं माझं नाही आहे. माझं कदाचित 1% असेल त्याच्यामध्ये. तर आई वडील, गुरु, नंतर आपले मित्र, सगळा समाज. तर ह्याच्याबद्दल आपण कधी म्हणतो का, माझं ह्या लहान मुलांना नक्की म्हणणं असं राहील की आठवड्यातून एकदा आईकडे जा आईपाशी आणि म्हणा की आई तुझ्यामुळे मी इथपर्यंत आलो. ही जी ग्रॅटिट्यूड आहे, 1 महिन्याने वडिलांकडे जा की तुमच्यामुळे मी इथपर्यंत आलो. तुमच्या गुरुजनांशी म्हणा, जिथून जिथून चांगलं येईल ही ग्रॅटिट्यूड ठेवली आणि आनंदी वृत्ती ठेवली तर तुम्ही सगळेजण मोठे व्हाल अशी मला नक्की खात्री आहे. आत्ताच त्यांनी सांगितलं की स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट ॲडवाइस आहे की तक्रारी करण्यापेक्षा आनंदी राहा आणि हाऊ वी कॅन सॉल्व द चॅलेंजेस. सच अ व्हॅल्युएबल ॲडवाइस, ॲब्सोल्युटली व्हॅल्युएबल. थँक्यू सर. गर्जे मराठी सपोर्ट्स बिझनेसेस अक्रॉस US अँड इंडिया. आणि प्रोफेसर जोशींचे बरेच स्टुडंट्स एंटरप्रिनर आहेत. सो what will be your advice or guidance for those who want to become entrepreneur? कुठच्या challenges मधून, hurdles मधून, hardship मधून त्यांना जावं लागतं. आणि any piece of advice for entrepreneurs will be very useful because it's an important also mission of the Garje Marathi. माझं जे इन्स्टिट्यूट आहे ते केमिकल इंजिनिअरिंग आणि केमिकल टेक्नॉलॉजी आहे. याच्यामध्ये इंजिनिअरिंगचे आणि टेक्नॉलॉजीचे सगळे विषय हे व्यवस्थित शिकवले जातात. थोडंफार इकॉनॉमिक्स शिकवतात, थोडंफार ह्युमन सायकोलॉजी शिकवतात, थोडी हिस्ट्री ऑफ टेक्नॉलॉजी शिकवतात. सगळे आपले कम्युनिझम सारखे जे सोशल ॲस्पेक्ट्स आहेत तेही थोडे शिकवले जातात. पण आता आम्ही आत्तापर्यंत आमच्या इन्स्टिट्यूट मधल्या प्रत्येक वर्गातल्या 30% मुला मुलींनी व्यवसाय सुरू केला आतापर्यंत. तर ह्याच्या पाठीमागे मला वाटतं काय असेल तर वर्गात उत्तम शिकवणं
आणि उत्तम शिकवायला संशोधनाची गरज असते की काय शिकवायचं, त्याच्यात अद्ययावत शिकवायचं असेल तर संशोधन करायला पाहिजे. आणि ते संशोधन कितपत उपयोगी आहे तर ते इंडस्ट्रीमध्ये जाऊन तिथं आपलं किती उपयुक्तता आहे ते लक्षात येते. आणि इंडस्ट्रीमधले ते प्रॉब्लेम आहेत ते रिसर्चमध्ये सोडवायचे, रिसर्चमधली उत्तरं इंडस्ट्रीमध्ये द्यायची आणि हे सगळं वर्गात शिकवायचं. असं ह्या तिन्ही गोष्टी एकत्र असल्यामुळं 30% मुलं मुली हे व्यवसाय करतात. तशा पद्धतीचं शिक्षण देणं हे आमच्या ICTचं महत्वाचं अंग आहे. तुम्ही जर इंटरनेटवरती बघितलं, गुगलवरती विच वन इज द बेस्ट केमिकल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इन इंडिया, तर तुम्हाला ते लगेच लक्षात येईल की इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. म्हणजे काय की उत्तम शिकवणं, उत्तम जागतिक दर्जाचं संशोधन करणं आणि इंडस्ट्रीला मदत करणं. इंडस्ट्रीला मदत करणं हे किती छान आहे बघा, की तिथं समजा फी मिळाली 1,00,000 रुपये, तर 1/3 फी इन्स्टिट्यूटला द्यायची आणि आठवड्याला अर्ध्या दिवसापेक्षा जास्त काम करायचं नाही. कित्येक शिक्षक असे आहेत की 1/3 फी जी मिळते त्या जे इन्स्टिट्यूटला दिली जाते ती त्यांच्या पगाराच्या दुप्पट, तीनपट, कधी कधी पाचपट असते. म्हणजे त्यांचा फायदा आहे. असं उत्तम शिकवल्यामुळे मुलांचा फायदा, ते एंटरप्रेन्योर्स होतात, कारखान्यांचा फायदा, कारखान्यांकडून फेलोशिप्स मिळतात म्हणून मुलांचा फायदा. असं ज्याला विन 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 सिच्युएशन म्हणतो तसं झाल्यामुळं हाच सल्ला माझा प्रत्येक इन्स्टिट्यूटला की विद्यार्थ्यांवरती प्रेम करा आणि त्यांना चांगलं बनवा. आता सहजने सांगितल्याप्रमाणे एक पॉईंट मला हायलाईट करावा असं वाटतो. 30% प्लस स्टुडंट्स हॅव बिकम एंटरप्रेन्योर्स. सो सच अ पॉझिटिव्ह थिंग फॉर ICT अँड फॉर प्रोफेसर जोशी. आता मी एक कोर्स चालू केला आहे, MBA इन सोशल एंटरप्रेन्योरशिप. काल मी 2-3 उदाहरणं सांगितली की सोसायटीमध्ये किती प्रश्न असतात आणि ते प्रश्न जाणून घेतले आणि ते सोडवले की त्याच्यातूनच संपत्ती निर्माण होते. तर ह्याला मी सोशल एंटरप्रेन्योरशिप म्हणतो. आणि कोट्यावधी रुपये दडलेले आहेत, ते फक्त आता आपल्याला त्याच्यावरचा जो काही रुमाल आहे तो उचलायचा आहे आणि पैसे गोळा करायचे. त्याच्या खालचे कष्ट तर असणारच त्याच्या पाठीमागे. तर त्याच्यासाठी MBA असं सुरुवात केली आहे. मग ते त्याच्यात फायनान्स, मार्केटिंग, सरकारचे काय कायदे कानून असतील ते, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, हे ते सगळं शिकवलं जाईल. दुसऱ्या सेमिस्टरमध्ये त्यांना सोडलं जाईल असंच की समाजामध्ये फिरा आणि तुम्ही काय अपॉर्च्युनिटीज आहेत त्या तुम्ही शोधून काढा. अर्थात त्यांना गायडन्स असेलच, सुपरविजन असेलच प्राध्यापकांची. आणि त्याच्यानंतर आता आपण सोय करतोय 30,000 स्क्वेअर फुटामध्ये की त्यांनी प्रॉब्लेम शोधलेला त्याची प्रोसेस डेव्हलपमेंट, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट ती त्या प्रयोगशाळेत करायची, अगेन अंडर द गायडन्स ऑफ अ टीचर. आणि मग 4थ्या वर्षामध्ये त्यांना तो ऍक्च्युअल इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स देऊन मग ते बाहेर पडतील. मला नक्की खात्री आहे आणि ही खात्री याच्यामुळंच की आमचे मुलं मुली जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या गुणांमुळं मला खात्री आहे की हे यशस्वी होणार. आणि जे 30% पूर्वी व्हायचे ते खूप मोठ्या टक्क्यांनी आमच्याकडे हे एंटरप्रेन्योर्स तयार होतील अशी मला खात्री आहे. I think it is very exciting to note that ICT has started MBA. So this is a technological institute and now diversifying into the management. Big leap. And thank you for your leadership, sir. ICT मध्ये तुमचं असोसिएशन 50 years plus आहे. As a student, lecturer, teacher, director, head of the department, and presently chancellor of ICT. तुम्ही ICT बद्दल काय थोडक्यात सांगू शकाल लोकांसाठी की त्यांना those who are in chemical technology know what ICT is. पण इथे सगळा बराच क्राऊड बाकीचा पण आहे. तर तुमचे 4 शब्द ICT बद्दल ऐकून घेण्यात उत्सुकता होती.
ICTची स्थापना 1 ऑक्टोबर 1933 म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी 14 वर्ष झाली आणि ही इन्स्टिट्यूट उघडण्यासाठी सर विश्वेश्वरय्या यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती. मुंबईमध्ये त्यावेळेला कापड गिरण्या फार मोठ्या प्रमाणात होत्या 33 मध्ये आणि इव्हन 80-81 पर्यंत. तर त्याला खूप केमिकल्सची गरज लागायची. कॉस्टिक सोडापासून बरेच केमिकल्स लागायचे आणि ते आयात करायला लागायचे त्यावेळेला. आणि ते म्हणून मिल ओनर्स असोसिएशन जे कापडाचे कारखानदार आहेत त्यांच्या संघटनेनी त्यावेळेला 70 लाख रुपये उभे केले 33 साली. त्या 70 लाखामध्ये 1,40,000ची मोठी बिल्डिंग तयार झाली. 7 प्रोफेसर्स नेमता आले. पण सांगायचा मुद्दा असा की त्या पॉइंट पासून इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूट अकॅडमिक आणि इट्स अप्लिकेशन्स हे जे संघटन व्हायला पाहिजे, त्यांची जी जवळीकी व्हायला पाहिजे ती त्या मुद्द्यापासून सुरुवात झाली. आणि मग ते केमिकल्स बनवायचे कारखाने सुरू झाले. मग त्याला लागणारे विद्यार्थी बनवायला पाहिजेत, तर ते इंजिनियर्स तयार झाले. मग आणखीन प्रश्न अवघड असतील तर शिक्षकांना, प्राध्यापकांना कन्सल्टंट म्हणून बोलवणं. म्हणजे जर वेगळेपण असेल तर शिकवणं, जागतिक कीर्तीचा रिसर्च आणि इंडस्ट्री उभ्या करणं आणि ते चालवण्यासाठी ज्ञान विद्यार्थ्यांना देणं, असं तिन्हीच संयोग म्हणजे UICT किंवा ICT. ICT ची जर्नी खूपच एक्साइटिंग आहे. ICT has produced hundreds of professors, entrepreneurs, innovators. तर अशा या ICT मधून डायरेक्टर म्हणून रिटायर झाल्यानंतर तुम्ही 15 वर्ष ॲटॉमिक एनर्जीमध्ये न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणून काम केलं. तर व्हॉट इन्स्पायर्ड यू टू बिकम अ न्यूक्लिअर सायंटिस्ट? आणि न्यूक्लिअर सायंटिस्ट होताना तुम्हाला काय चॅलेंजेस आल्या, किंवा सिन्स यू हॅव चोजन दॅट करिअर पाथ त्याच्यामध्ये काही फन पण असणार. सो वी वॉन्ट टू नो द चॅलेंजेस ॲज वेल ॲज द फन इन द न्यूक्लिअर सायंटिस्ट प्रोफेशन. 60 वर्ष वयाची झाली की प्राध्यापक निवृत्त होतो. तर मी निवृत्त व्हायच्या आधी 3-4 महिने मला काकोडकर सरांनी बोलून घेतलं. ते ॲटॉमिक एनर्जीचे प्रमुख होते. तर त्यांनी माझ्या हातात एक पत्र दिलं की ज्या दिवशी निवृत्त होणार त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून होमी भाभा चेअर प्रोफेसर म्हणून तुमची नेमणूक करण्यात आली आहे, असं त्यांनी पत्र दिलं. आणि काय काम करायचं असं माझ्या चेहऱ्यावर हावभाव होता बहुत करून, कारण त्या पत्रात काही नव्हतं की काम काय करायचं. त्याच्यावर सर काय म्हणाले की वी हॅव ॲन हिडन अजेंडा फॉर यू. तर आता हिडन आहे तर मी करणार काय, मी तसंच. पण मी जॉईन झालो तिथे आणि तिथे जगातलं कुठलंही सोफिस्टिकेटेड इक्विपमेंटचं तुम्ही नाव घ्या ते तिथं आहे. जगातल्या कुठल्याही विषयातला शास्त्रज्ञ तो तिथं आहे. म्हणजे माझ्यासाठी तर तो स्वर्गच होता. मी तुम्हाला काल उदाहरण सांगितलं, ते बुलेट प्रूफ जॅकेट बनवायचं ते संशोधन तिथे केलं. नंतर रिॲक्टर डिझाईन मध्ये मी काल चुलीचं आम्ही मॅथमॅटिकल मॉडेलिंग करून सिम्युलेशन केलं की ऑक्सिजन हा हे ICTत केलं. पण ऑक्सिजन सगळीकडे पसरवणं आणि जे काही लाकूड फाटा जळतो त्याच्या प्रत्येक बिंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचणं हे सगळ्यात रेट कंट्रोलिंग आहे. आणि त्याचं गणित जे आहे तेच गणित ॲटॉमिक पॉवर प्लांटला लागतं. त्यामुळे मला त्यामध्ये काही फरक नव्हता. चूल आणि ॲटॉमिक पॉवर प्लांट याच्या पाठीमागचं गणित म्हणजे मिक्सिंग, फ्लुइड मेकॅनिक्स, केमिकल रिॲक्शन. आता इथं न्यूक्लिअर रिॲक्शन आहे. न्यूक्लिअर रिॲक्शन मधून एनर्जी बाहेर पडते आणि ती चपखलपणे पकडून त्याची वाफ तयार करायची आणि वाफेच्या आधारे इलेक्ट्रिसिटी तयार करायची. पण इतक्या मूलभूत मुद्द्यापर्यंत जाणं
हेच तर मी शिकलेलो होतो आधी, की कमीत कमी खर्चात रिॲक्टरचं डिझाईन करायचं कसं आणि ते सिम्युलेशन करणं, त्याची मॅथमॅटिकल मॉडेलिंग तयार करणं आणि ते पूर्ण सोडवणं, हे दुसरं काम केलं तिथे. तिसरं काल मी पॅरालिसिस सांगितलं. पॅरालिसिस म्हणजे गरम करायचा लाकूड फाटा किंवा कुठलीही वेस्ट, कार्बन वेस्ट असली तरी, तर ती साधारण 30 ते 40 मिनिटं गरम ठेवायला लागते आणि हे जर प्लाझ्माच्या आधारे केलं तर ते 30 सेकंदात होतं. तर तशा पद्धतीचे रिॲक्टर डेव्हलप करणं, प्लाझ्मा रिॲक्टर्स, की ज्याच्यामुळं आणखीन स्वस्त आपल्याला पॅरालिसिस किंवा गॅसिफिकेशन या दोन्ही गोष्टी करता येतील, असंही तिथे काम केलं. आणि महत्वाचं काम असं केलं की तिथल्या शास्त्रज्ञांना बरोबर घेऊन भरपूर पीएचडीचे स्टुडंट्स घेतले, 35-40 एका वेळेला, आणि त्यांना को गाईड बनवलं. आणि कमीत कमी 30 शास्त्रज्ञांना आधी तिथं रिसर्च गाईड करायचा अशी पद्धत नव्हती मी जायच्या आधी. तर मी तिथं गेल्यानंतर कमीत कमी 30 जणांना मी तयार केलं की रिसर्च गायडन्स करायचा कसा. आणि ते झाल्यानंतर काकोडकर सर म्हणाले की हाच माझा अजेंडा होता, तो तू पार केलास, तू माझ्या परीक्षेत पास झालास. खूपच एक्साइटिंग जर्नी फ्रॉम केमिकल इंजिनियर टू न्यूक्लिअर सायंटिस्ट. आपण आता सरांची ॲज अ टीचर, ॲज अ प्रोफेसर, ॲज अ रिसर्चर, ॲज अ इनोव्हेटर या सगळ्या साईड्स ऐकल्या. पण सगळ्यात आणखी एक महत्वाची साईड आहे की आज मला अभिमान वाटतो सरांची सांगायला, ती म्हणजे गिव्हिंग बॅक टू सोसायटी. आणि सरांनी गिव्हिंग बॅक टू सोसायटीमध्ये नॉट ओनली टू ICT बट टू महाराष्ट्र बट टू एंटायर इंडिया यासाठी इतक्या प्रचंड गोष्टी केल्यात. आणि त्यांनी एक गोष्ट मला हायलाईट करावीशी वाटते, ते म्हणजे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन टू मराठी विज्ञान परिषद. गेली 10 वर्ष प्लस ते प्रेसिडेंट आहेत मराठी विज्ञान परिषदेचे. तर तुम्ही तुमची मराठी विज्ञान परिषदेची जर्नी इलॅबोरेट करा आणि लोकांना जाणून घ्यायला आवडेल की व्हॉट इट इज आणि हाऊ इट वर्क्स. मराठी विज्ञान परिषदेचे मुख्य उद्देश असे आहे की विज्ञानाचा प्रसार करणं, त्याला सायंटिफिक टेम्पर म्हणतो, ती समाजाची वाढवणं. ती कशासाठी की आपण म्हणतो की सुपीक शेती केली की त्याच्यातून उत्पन्न चांगलं येतं. जर आपल्याला चांगले शास्त्रज्ञ पाहिजेत, आपल्या देशामध्ये प्रत्येक टेक्नॉलॉजी ही आयात केली जाते ऑलमोस्ट. ती जर करायची नसेल आणि त्याच्यासाठी उत्तम इंजिनियर करायचं असतील तर आपल्याला जमीन सुपीक करायला पाहिजे. म्हणजे सायंटिफिक टेम्पर ऑफ द सोसायटी शुड बी ॲट अ लेवल सो दॅट यू कॅन जनरेट इंजिनियर्स अँड सायंटिस्ट. हे एक. आणि दुसरं म्हणजे समाजातल्या संधी हुडकून त्याच्यातून रिसर्च करून संपत्ती निर्मिती करता येते का, हा दुसरा उद्देश. तर ह्या दोन्ही उद्देशामध्ये 10 वर्षामध्ये आपल्याला भरपूर काम करता आलं. जवळजवळ महाराष्ट्रभर नंदुरबार हा सगळ्यात उत्तरेचा जिल्हा, नंतर काल आपले विकास भाऊ होते, त्यांचा जिल्हा एकदम पूर्वेला, दक्षिणेचा असलेला सिंधुदुर्ग जिल्हा, ह्या तिन्ही जिल्ह्यांनी सुरुवात केली आणि त्या त्या जिल्ह्यांचे प्रश्न हे शोधून काढले. आणि ते शोधून केल्यानंतर मग मुलांनाच सांगितलं की ह्याचे आता आपल्या ऑब्जेक्टिव्ह काय आहेत खरे, इथपर्यंत कळले प्रश्न. तर सायंटिफिक ऑब्जेक्टिव्ह कसे लिहिता येतील आणि त्याची मेथोडॉलॉजी काय असेल ते प्रश्न सोडवायला, आणि ते केल्यानंतर मिळणार काय हातामध्ये आणि खर्च काय येईल, असं ते सगळ्यांना विनंती केली मुलांना. आणि मुलं पण हुशार असल्यामुळे मी मला वाटतं 3दा सांगितलं तुम्हाला की नवीन पिढी मला खूप आवडते. मला नुसतं त्यांच्याबरोबर राहायला सांगितलं तरी सुद्धा पुरे, मला काम करायला मिळतं हा तर माझा आणखीन आनंद आहे. पण त्या मुलांनी व्यवस्थित सगळं लिहून आणलं त्या ह्याच्यातून. गायडन्स लागतोच. गायडन्स त्या मुलांकडून एवढी कशी अपेक्षा करणार, पण गायडन्सचं सोनं करणारी ती मुलं आहेत. आणि त्याच्या आधारे मी PhDच्या मुलांना सांगितलं की तुम्ही गावोगावी जाऊन सांगा की शास्त्रज्ञ होणं हा प्रोफेशन म्हणून चांगला कसा आहे.
आमच्याकडे 400 विद्यार्थी PhD करतात. त्या विद्यार्थ्यांनाच सांगितलं आणि एक सर्क्युलर पाठवलं की तुमच्यापैकी कोण तयार आहेत प्रत्येकाला 3-3 भाषणं करायचे. तर त्या 300 मुलांपैकी 200 मुलं तयार झाली. आता 200 मुलांना त्यांचं सगळं लेक्चर अरेंज करायचं, सगळं लॉजिस्टिक्स अरेंज करायचं. म्हणून मी म्हटलं की तुम्हाला पुढच्या वर्षी चान्स देतो, पण या वर्षी मी 60 जणांना घेतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ती मुलं म्हणजे माझ्याकडे असलेली मुलं PhDची 23, 24, 25 वर्षाची, ऐकणारी मुलं 16, 17, 18 वर्षाची. म्हणजे फरक काहीच नाही. आणि त्याचा इफेक्टिव्हनेस इतका झाला की भारतामध्ये PhDला जर 40 जागा असतील तर 400 ऍप्लिकेशन यायचे. सगळ्या IIT मध्ये ICT मध्ये एक प्रमाण सांगतो. तर त्याच्याऐवजी 2000 ऍप्लिकेशन आले आमच्याकडे आणि सगळ्या इन्स्टिट्यूटचे वाढले. सांगायचा मुद्दा असा की विज्ञानाबद्दलची समज, खोली, त्याचा टेम्पर हे जसं आपण वाढवत नेऊ तसे आपल्याकडे उत्तम इंजिनियर, उत्तम सायंटिस्ट, उत्तम एंटरप्रेनर आणि ह्या सगळ्याची साखळी ज्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो ती सगळी चांगली सिस्टीम तयार होईल याबद्दल मला कन्व्हिक्शन आहे. आणि आता पुढची 10 वर्ष तरी माझं वय वाढत जाणार आहे, पण 10 वर्ष तरी आपण त्याच्यासाठी मेहनत करू. काही बघूया. अगदी शेवटचा प्रश्न एकदम क्विक करतो. प्रोफेसर जोशींकडे पाहिलं की अगदी असं वाटतं की आपण मराठीत म्हणतो ना, हाडाचा मास्तर आहे किंवा हाडाचा शिक्षक आहे. इट इज व्हेरी ट्रू. इज सो सिम्पल, हंबल, ज्याला आपण गुरु म्हणतो, मेंटर म्हणतो, तो असा असावा. इज व्हेरी मोटिवेटेड, व्हेरी डेडिकेटेड, व्हेरी डिवोटेड ऑल द टाइम. तर असं सगळं सिम्पल आणि ज्याच्याकडे पाहिल्यावर ट्रिमेंडस रिस्पेक्ट येतो असं सगळं सिम्पल बिहेवियर तुम्ही इतकी वर्ष मेंटेन केलं, याचं सिक्रेट फक्त आम्हाला सांगा बिफोर वी एंड आवर फायरसाइड चॅट. जरूर सांगायला आवडेल. मी खेड्यातलं तुम्हाला सांगितलंच, घरची गरिबी खेड्यामध्ये असतेच. तर मी ज्या वेळेला युनिव्हर्सिटीत मुंबईला आलो तर पायजामा घातलेला मी एकटा होतो. पण माझ्या वर्गातल्या मित्रांनी माझी कधीच चेष्टा कुचेष्टा तर सोडूनच द्या, अगदी इतकं मैत्रीपूर्ण वातावरण ठेवलं, त्याचा माझ्या मनावर परिणाम झाला. नंतर केव्हा तरी 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी, 2 वर्षांनी मी पॅन्ट घेतली असेल. पण हा साधेपणा मला माझा गावाकडून आला होता. नंतर मी ज्या वेळेला शास्त्रज्ञ झालो, म्हणजे ज्युनियर शास्त्रज्ञ, 25-30 वर्षाचा, जे विज्ञानात संशोधन करतात तो शास्त्रज्ञ, म्हणून मी पण शास्त्रज्ञ होतो 30व्या वर्षी. तर एक ICI इम्पिरियल केमिकल इंडस्ट्री म्हणून इंग्लंड मधली मोठी कंपनी आहे. तर ते त्यांचे 40 सायंटिस्ट घेऊन भारतात आले आणि भारतातले 100 लिडिंग सायंटिस्ट त्यांना घेऊन एका गोव्याच्या हॉटेलमध्ये सगळ्यांना बंदिस्त करून टाकलं की तुम्ही आता एकमेकांच्याशी चर्चा करा आणि काय नक्की चांगलं करता येईल हे आपण बघूया. तर ती चर्चा झाली, माझं पण भाषण झालं, सगळ्यांची भाषणं झाली. ती कॉन्फरन्स संपल्यानंतर 2 महिन्यात ती कंपनी बंद पडली. ICI कंपनी बंद पडली. पण जी माणसं आली होती ती माणसं तीच राहिली नव्या कंपनीमध्ये. आणि जी काही 100 माणसं होती शास्त्रज्ञ, त्याच्यापैकी फक्त मला एकट्याला त्यांनी निवडलं की काय संशोधन करता येईल की जे ICI कंपनीला उपयोगी पडेल. तर मी गेलो, काम झालं अर्थात, पण माझ्या मनात एक क्युरिओसिटी होती की तुम्ही मला एकट्याला कसं निवडलं या 100 याच्यामध्ये. तर त्याच्यावर ते म्हणाले की तुम्ही बोलण्यामध्ये सॉफ्ट स्पोकन असं म्हणतात, तुम्ही सॉफ्ट स्पोकन आहात, तुम्ही नम्र आहात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये काही गेम्स नाही आहेत, आणखीन काही गुपित काही नाही आहे. तर हा जो नम्रता आहे, तर माझ्या लक्षात आलं की अरे मी नम्र तर आहेच, तर आता कल्टिवेट करायला पाहिजे ही नम्रता जर आपल्या अशा मोठ्या कंपन्यांच्याशी करायचं असेल. मी इथे एकदा कॅलिफोर्नियाला आलो होतो, सांता बार्बरा युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया. तर तिथं असंच युनिव्हर्सिटी इंडस्ट्री पार्टिसिपेशनची मोठी कॉन्फरन्स चालली होती.
माझे जे तिथले प्राध्यापक होते मित्र, त्यांनी सांगितलं अरे तू पण भाषण कर. मी पण भाषण केलं. मला केव्हाही चालतं भाषण करायला. कालचं राहिलेलं मला सांगितलं तर मी आत्ताच सांगायचं म्हणजे तिथे अमेरिकन प्राध्यापक आले होते, सगळे प्राध्यापक आले होते. फक्त मला त्यांनी प्रोजेक्ट दिला तिथे कॅलिफोर्नियामध्ये. आणि मी त्यांना परत विचारलं की मला कसं निवडलं. परत तेच तुमची नम्रता. म्हटलं आता हे डेव्हलप करायला पाहिजे नम्रता, म्हणून मी नम्र. फायनली आय थँक गरजे मराठी, आनंद गणूजी आणि एंटायर GMT टीम आम्हाला हा संवाद साधायची अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि मी स्वतःला आय कन्सिडर मायसेल्फ व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव अ फायर साइड चॅट विथ पद्मभूषण प्रोफेसर जोशी. थँक्यू. मी तुमचा आणि सगळ्यांचा